निवडून येऊन एक हॅड्रिक मारली, त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि इथे बसलेले सगळे पत्रकार बंधू तुमचेही आभार व्यक्त करतो की ताईंच्या ह्या सगळ्या प्रचार मोहीमेमध्ये तुम्ही लोकांनी देखील आम्हाला सहकार्य केलं आणि तुमच्याशिवाय हे काम आम्हाला कठीण होतं असं मला वाटतं. ताईंच्या केलेल्या कामाच्या आणि येणाऱ्या कामाच्या या सगळ्या याच्यामध्ये आम्हाला विजय मिळाला असं मला इथं तुम्हाला विश्वासाने सांगावं असं वाटतं. ताईंचं प्रमुख काम जे येणार आहे ते म्हणजे सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल. आत्ता जो मला उशीर झाला तो उशीर ह्याच कारणाने झाला की त्या हॉस्पिटलमध्ये जे हॉस्पिटल महानगरपालिकेने जवळजवळ विकलेले 40 तिथे एका गरीब पेशंटला 17.5 लाख रुपये बिल झाले. त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, 3-4 लाख रुपये कमी पडत आहेत म्हणून त्यांना डिस्चार्ज देत नाही आहेत. अशी परिस्थिती या नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात आहे. म्हणून ताईंचं सुपर स्पेशलिस्ट जे हॉस्पिटल आहे त्या कामाच्या तुम्हीतून जरा रिलॅक्स झाल्यावर म्हणलं आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा आणि आपल्याबरोबर एक स्नेहभोजन करावं या हेतूने आज खरं पालिकेत जायचं होतं की आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे. काम करणारी लोक घरी बसत नाही. सकाळी जिल्हाध्यक्षांना फोन केला की आपल्याला आज पालिकेमध्ये जाऊन पुढील आपल्या भविष्यातले काही प्रश्न असतील, अडचणी त्याच्यावर चर्चा करायची आहे. तर आयुक्त बोलले उद्या या. तर उद्या आम्ही सगळी मंडळी पुन्हा पालिकेत जाणार आहोत. तत्पूर्वी अध्यक्षांनी गरज साहेबांनी आपले जे नंबर दिलेला आहे तो पत्रकारांनी सुद्धा आपल्या याच्यात टाकून जाहीर करायचं आहे की सदस्य नोंदणी अभियान भारतीय जनता पार्टीचं सुरू झालेलं आहे. आपल्याला ज्यांनी माजी अध्यक्ष आमचे रेड्डीजी, त्याचप्रमाणे दत्ता गंगाळेजी सध्या ते युवामध्येच आहेत, अजून त्यांचं प्रमोशन बाकी आहे. त्याचप्रमाणे आमचे उत्तर भारतीय सेलचे राजेश रायजी, आमचे नगरसेवक दोनच आहेत इथे, दोनच आहेत. एक आमचे दीपक पवार आणि आमचे ज्येष्ठ रामचंद्र गरजजी, त्याचप्रमाणे आमचे महामंत्री मला वाटतं आता परत तेच राहणार आहेत, राजेश पाटीलजी, डॉक्टर निलेश आमचं सगळं सांभाळत आहे आमचं ठरलंय. आणि मागे तो नंतर आभार मानेल आमच्या पक्षाने राजू शिंदेला प्रवक्ता दिलेला आहे. आणि आता पुढच्या कधी बैठकी राजू तुम्हालाच इथं अभ्यास करून येऊन बोलायचं आहे. आणि सगळे माझे शिलेदार ज्यांनी या निवडणुकीमध्ये अतिशय उत्तम कामगिरी केली आणि त्याचप्रमाणे तुम्ही सगळे पत्रकार बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते. कारण तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे माझी बाजू ही लोकांसमोर आणत होते आणि ते आणता आणता कुठे झालं असेल नाही, पण तरी पण मी तो एक्सेप्ट करते. कारण काय होतं, काळाच्या ओघामध्ये कधी कधी बातम्या तशा लागल्या जातात, पण आपण खूप मला मदत केली आणि त्या मदतीचा परिणाम 91,000 550 850 मतदान झालं. कोणी मानो न मानो, पण मतदानाच्या वेळी जो गोंधळ झाला, जे बोगस मतं झाली, मेलेल्या माणसाची सकाळी मतदान झालं, त्याचप्रमाणे प्रत्येक मताला जो पैसा दिला गेला, म्हणजे आपण विचार करा, मतदान करणारे हे उतरतात. तुम्ही चांगला कॅन्डिडेट असाल, तुम्ही आवाहन करू शकता, चांगले कार्यक्रम राबवायचे आवाहन करू शकता, पण केवळ टार्गेट आमच्या लोकांना धमकीचे फोन प्रायव्हेट नंबरवरून. माझ्या स्वतःच्या मुलाला 4 फोन गरज साहेब, पण त्यांनी उचलले नाही. त्याला लक्षात आलं की प्रायव्हेट फोन कुठून तरी येतात. आमच्या इथं संजय वगैरे बसले, बरेचसे कार्यकर्ते, धंदे बंद, गाड्या बंद, म्हणजे अतोनात ऑफिस बंद. अशा पद्धतीची मी निवडणूक कधी पाहिली नाही. 2014ला मी निवडणूक लढली गणेश नाईक साहेबांच्या विरोधामध्ये, पण तेव्हासुद्धा कधी गणेश नाईकांनी अशा प्रकारे कुठलंच वातावरण निर्माण केलं नव्हतं. सरळ सरळ आमची लढत झाली होती आणि खेळीमेळीच्या वातावरणात झाली होती. असं कोणाला दमदाटी, गुन्हेगारी, किती गुन्हेगार फिरत होते, किती गुंड आले होते त्याचा जर हिशोब घेतला, आणि किती वेगवेगळ्या संस्थाची लोक येऊन अंतर्गत इथे काम करत होती, हे तुम्हाला कल्पना पण नाही पत्रकारांना. पोलीस रिपोर्ट जो माझ्याजवळ येत होता त्या पद्धतीने आम्ही सूत्र हलवत होतो.
कुक्षेतमध्ये दादा भरत साहेब किती गुंड दिवाळा गावात किती गुंड, म्हणजे पूर्ण ही निवडणूक गुंडांनी हातळून ही ताब्यात घ्यायचं बेलापूर. कुठल्याही परिस्थितीत मार जोड करून हा बेलापूर ताब्यात घ्यायचा, ही जी भूमिका होती त्या भूमिकेच्या विरोधात आज 91,500 लोक उतरले रोडवर आणि मतदान केलं. मी काही लोकांच्या घरापर्यंत नाही पोचली. लोक म्हणाले ना त्या चालू शकत नाही, त्या अनफिट आहेत, पण मी 2 निवडणुका अनफिट असतानाच केलेल्या आहेत आणि तिसरी निवडणूक यातही अनफिट आहे तरी मी करते. गंमत अशी आहे की या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत या बेलापूर मतदारसंघात नवी मुंबई झाल्या नव्हत्या. त्या घडवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना लोकांनी घरचा रस्ता दाखवलेला आहे असं मला आज सांगावंसं वाटतं. कारण खूप इतका ताण तणाव मी कधीच पाहिला नाही. इतकं तणावामध्ये लोक उतरत होती, बघत नव्हती समोर. म्हणजे बघितलं तरी आम्हाला फोन जातो. आमचा एक ते कुठलं काम करतं आपलं प्रमोद जोशी, सहकार भारतीचा नवी मुंबईचा अध्यक्ष, व्यापाऱ्यांचा अध्यक्ष प्रमोद जोशी, त्यांना तर त्यांच्या वडिलांनी धमकी दिली उतरू नको खाली म्हणून. आणि उतरला ना तो बाहेर पडला का फोन यायचा कुठे चाललेस म्हणून. शेवटी तो आजारी पडला 3-4 फोननी आणि मग त्यांच्याकडे घरी संघवाले गेले, सगळे भेटले आणि तो एकदमच म्हणजे डिप्रेशनमध्ये गेल्यासारखा झाला. अशा पद्धतीने फोन कार्यकर्त्यांना येत होते आणि त्यांना सगळ्यांनी पुन्हा त्याला बाहेर आणला की तुला काय होणार नाही, आम्ही तुझ्या बरोबर आहोत. मग तुम्ही सांगा, सामान्य कार्यकर्त्याला जर एवढी दहशत होती तर माझ्यासारखा उमेदवाराला काय असेल. पण हे जर मी पब्लिकमध्ये बोलली असती तर लोकांनी कामच केलं नसतं, लोक घाबरून घरी बसले असते, हे कार्यकर्ते उतरलेच नसते. जर मंदाताईला धमकी येते तर आम्हाला उद्या मारलं तर आमच्या पोराबाळांना कोण बघणार. काही लोक बोलले सुद्धा मला या भाषेत. उद्या आम्हाला काही जमीन, माझ्याकडे एक सोशल मीडियाची लोक आली, दुसऱ्याच दिवशी त्यांना रात्री धमकी तुमची मुलं कुठल्या शाळेत जातात म्हणून. अशी पद्धत, अशा पद्धतीने निवडणूक, अशा पद्धतीने मतदान घेता तुम्ही. आणि मी एवढे दिवस गप्प का, माझ्या कार्यकर्त्यांसाठी गप्प होती का ते मैदानातून पळून जाऊ नये, त्यांना पळवायसाठीच सगळी उपाययोजना केली पैशाची. काय झालं, ज्यांनी केली त्यांच्या विभागामध्ये काय झालं. हा प्रवीण भगत, एमची राखी, काय झालं त्यांच्या विभागात, काय झालं राजूच्या, आमलेच्या, चव्हाणच्या, झालं काय. जेवढ्या धमकी, जेवढी दहशत, दे दीजिए इनको, किनको चाहिए दे दीजिए. आपण एक विचार करा, निशान भगत सारखा पोरगा ज्याचं मी स्वतः ऐकलं. एका महिलेने फोन केला की आपण मतदान कोणाला करायचं, त्याने सांगितलं संदीप नाईकला. बोला हम तो मंदाताई के फैन है और मंदाताई हमारी काम करती है. तर त्यांनी स्पष्ट काय सांगावं, मी स्वतः ऐकलं आणि रेकॉर्डिंग करून ठेवलं. अरे वो भाई अच्छी नहीं है, वो कैसी बात करती है, ओ देखो आप मिले कभी, नहीं मिले तो मिलो. तो मैं तो हमेशा ताई को प्रोग्राम में मिलती हूँ, ताई हमेशा हमारे प्रोग्राम में रहती है, हमने तो कभी सुना नहीं ताई के मुंह से. मजाक मस्ती करती रहती मगर से किसी को गाली नहीं सुनी हमने. अरे आप नहीं सुने, मैं शाम को आता हूँ आपको समझाता हूँ, उधर मत करने के नहीं करने के. मी सकाळी दशरथला फोन करून सांगितलं, तुमच्या आईला बहिणीला तुम्ही असंच बोलता का, घरी आई बहीण नाही का, माझ्याबद्दल बोला ना तुम्ही. मी काम नाही करत, मी भेटत नाही, हे काय मला व्यक्तिगत तुम्ही माझ्याबद्दल बोलता. तुम्ही तुमच्या आईला कोणी बोललेलं चालेल का. माझंही मुलं आहेत तुझ्या वयाची, माझी मुलं बोललेली चालतील का. गणेश नाईकांचं एक सांगते वैशिष्ट्य, ते कधीच किती आमची वादविवाद असले एखाद्या गोष्टीवरनं, पण कधी खालच्या थराला जाऊन ते कधी बोलले नाही.
कारण त्यांना माहिती आहे निवडणूक कशी लढवायची आणि मतदान कसं घ्यायचं, आणि जे असतील त्यांनाच बोलतील. पण आजपर्यंत नाही बोलले. पण यांची भाषा काय, गाडीतून फिरते, 2 किलोमीटर चालू शकत नाही. मग मी चालून फॉर्म भरला ना. तुम्ही कधी चालले? तुमचे वडील चालत होते. तुम्ही पण कार्यक्रमाच्या आता इथे येणार तर काय रोडवर गाडी ठेवून इथे चालत येणार तुंगा हॉटेलला? का तुंगा हॉटेल जवळच येणार ना. मी फॉर्म भरला ना 2 किलोमीटर चालून. मी चालू शकत नाही. त्याशिवाय मला पक्षाने तिकीट तिसऱ्यांदा दिली. कोण किती खोटं बोलतो हे पक्षाला आमच्या माहिती असतं. भारतीय जनता पार्टी आहे, इथं मागायची गरज नाही मला मंत्रीपद वगैरे. अमित शहाजींनी काय सांगितलं, इथं बोलू नका आपसात. अमित शहाजींनी काय सांगितलं, इथे मागायचं नाही, ज्याला राहायचं त्यांनी राहा, ज्याला जायचं त्यांनी जा, पक्ष ठरवतो काय द्यायचं नाही द्यायचं. मी 10 वर्ष झाली कधी एक शब्दाने, घरत साहेब बोलले असतील नेहमी हे लोक आम्ही जाऊ का, मी सांगितलं नाही, या पार्टीत मागायचं नाही. आपल्याला नशिबात असेल भाग्याचं पार्टी फोन करेल ना, बोलवेल मला. आणि मंत्री नाही तरी काय माझी कामं होत नाहीत का? त्याच्या 5 पटीने माझी कामं होतात. आता मी नवीन प्रकल्प तुमच्या पुढे मांडणार आहे की येणाऱ्या 5 वर्षात मी काय करणार. माझ्याकडे विजन नाही ना, मी अशिक्षित आहे, माझ्याकडे विजन नाही. त्याशिवाय एवढे प्रकल्प आले ना मुंबईत, त्याशिवाय स्मार्ट विलेज झाले एवढे. तुम्ही तर कधी वीट नाही लावली 25 वर्षामध्ये कुठल्या गावामध्ये. आज रिडेव्हलपमेंट बघून आणलं कोणी, 51% आणलं कोणी, 99 वर्षाचं लीज कोणी केली, सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांनी माझं बायोडेटा वृत्तपत्रातून वाचून फोन केले, मॅडम तुमचं काम आहे, तुम्ही येऊ पण नका. किती लोक बोलले म्हणे मी घर घर फिरणार. तू तरुण आहेस, तू दार फिरशील, 10 वर्ष का ना फिरलास, 2 महिन्यातच तू फिरायला लागलास. तुला फिरायची पाळी आली माझ्यासाठी. जे मी काम केलं ना त्यासाठी तुम्हाला घर घर फिरायला लागलं. आणि नवी मुंबईची जनता मी सांगते, मी उद्या काय नेता बनून जरी राहिली तरी ही नवी मुंबईची जनता काम करणाऱ्यालाच मतदान करणार. शुद्ध नागरिक आहेत. मी त्यांच्या मनापासून आपल्या माध्यमातून मी त्यांना धन्यवाद देते आणि आभार मानते की 91,500 लोक उतरली, मी कुठेही पैसे न वाटता, आणि मला मतदान केलं आहे भारतीय जनता पार्टीला, कमळाला, आणि पुढेही करणार. हे माझे शिलेदार आहेत, अजून खूप आहेत, 500 लोक आहेत, सगळ्यांना न्यायचं आहे. ह्यांनी रात्रंदिवस काम केलं. यांना सुद्धा धमक्या आल्या, घरातून बाहेर पडू नका. त्याला तर सांगितलं की आजारी आहे म्हणून सांग, बाहेर नाही पडा. इथपर्यंत मी ऐरोळीत एक फोन केला असेल कुठल्या कार्यकर्त्याला, आत्ता दाखवा, मी राजकारण सोडून देईन. पक्षाने तिकीट दिली, पक्षाचं काम करायचं. मला बरेच लोकांनी विचारलं, म्हणजे दोन्हीकडे कमळ. शेवटी पक्षाची काही शिस्त बिस्त आहे की नाही आपल्याला, तर त्यामुळे त्या शिस्तीत आपण 10 वर्ष भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर ही शिस्त शिकलोय. तुम्ही कधी, मी तुम्हाला सांगितलं का एखादी बातमी पेरा की मला मंत्रीपद मिळालं पाहिजे? एखाद्या पत्रकाराला कधी सांगितलंय? कुठल्या चॅनलवाल्याला? ते साममध्ये येत होतं मंदा मात्रे मंत्री. मी त्यांना कशाला दाखवता, मला उगाच मिळत असेल ते पण कटवायचं. मंदाताईंनी टाकलं असेल साम घराच्या बाजूला आहे म्हणून. आपल्याला हे बघा, मी मंत्रीपेक्षा पण भारी आहे मी स्वतःला समजते. संलग्न 3 वेळा निवडून आले या शहरामधून. काही लोक पडले, परत आले, परत पडले, परत आले, असं नाही. संलग्न 3 वेळा. आणि पूर्ण कोकणात एकमेव महिला आहे मी या कोकण पट्ट्यामध्ये. आणि मला मानणारा वर्ग पूर्ण महाराष्ट्रात आहे, नुसतं नव्या मुंबईत नाही आहे. महाराष्ट्रातून लोक माझ्यासाठी काम करायला आले. तरुण मुलं, मराठा समाजाची आली, काही वंचितची आली, काही वेगळ्या वेगळ्या मला भेटली. माझ्यासाठी 8-8 दिवस काम करत होती. नाही आम्हाला ताई पाहिजे म्हणून. अरे तुम्ही 2 महिन्यापूर्वी येणार आणि बेलापूर असा कॅप्चर करणार नागाने विळका घातल्यासारखा, आणि इथली लोक काय बघत बसतील का? इतकी मूर्ख आहेत का इथली लोक? ठीक आहे, पैशाच्या जोरावर मतदान आणलं खेचून, दादागिरीच्या जोरावर आणलं मतदान खेचून, याच्या पुढे काय?
आणि गरज साहेब कोणालाही घ्यायचं नाही, एकालाही घ्यायचं नाही, ना छोटे ना मोठे, राहा तिकडे बसा. आता आपल्याला भविष्यामध्ये या 5 वर्षात काम करायचं आहे, तर पहिला आपल्याला प्रोजेक्ट आणायचं आहे. आपलं ह्याच्यातून वेस्ट सगळं जे आपलं कचरा आहे त्या कचऱ्यापासून आपण पहिलं निर्मिती करणार आहे. एक वीज निर्मितीचा प्रकल्प, कारण या शहरामध्ये जी वीज आहे ती भरपूर विजेचं बिल महानगरपालिकेला भरावं लागतं. त्याचप्रमाणे सोलर आपण मध्यंतरी चाललं होतं ते सोलरचं मोरबे डॅमवरती. आता सोलर करताना मोठमोठ्या सोसायट्या आहेत, ह्यांनी जर सोलर बसवलं तर त्यांना प्रॉफिट टॅक्समध्ये आपण त्यांना उद्या मागणी करून कमी करून देऊ, त्यांना म्हणजे प्रॉफिट टॅक्स कमी करून देऊ त्या सोसायट्यांना. या जेवढ्या मोठ्या सोसायट्या आहेत त्याच्यामध्ये सोलर बसवणं कंपल्सरी जर पालिकेने केलं तर आपल्याला त्यांना टॅक्सला तर त्याची वीजचा वापर होईल. जेवढी वीज आपल्याला निर्माण करता येईल ते येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपण त्यासाठी काम करणार आहोत. दुसरं माझं असं आहे, सर्व समाज जे आहेत, सर्व धर्मीय समाज, तर त्यांच्या ज्या दफनभूमी, स्मशानभूमी, काही लिंगायत लोक आहेत, काही मुस्लिम लोक आहेत, काही हिंदू लोक आहेत, वेगवेगळ्या समाजाची जी लोक आहेत त्यांची काहीकांचं दफन केलं जातं तर काहीकांना अग्नी दिली जाते. तर अशा लोकांच्या ज्या सर्व धर्मियांच्या ज्या स्मशानभूमी आहे त्यासाठी एक वेगळी MIDC कडनं जागा, त्या तुर्ब्या झोपडपट्टीच्या किंवा त्या साईडला भरपूर जागा जी आहे, ज्या आता कॉऱ्या सगळ्या बंद पडलेल्या आहेत, या साईडला घेऊन एक चांगलं असं सर्वधर्मीय स्मशानभूमी वेगळ्या पद्धतीने, जिथे आपण शेवटचं क्षण जातो त्या शेवटच्या क्षणाचं जाताना त्या माणसाला सुद्धा सुखदायक वाटलं पाहिजे, अशा पद्धतीने आपण सर्व धर्मीयासाठी स्मशानभूमी वगैरे हे करणारच आहोत. त्याचप्रमाणे आताच माझं बोलणं झालं, सगळे अधिकारी आलेले, हॉस्पिटल मेडिकल कॉलेजचं 2 टेंडर आलेले आहेत, त्यात उद्या वगैरे आम्ही भेटून ते कशा पद्धतीने करता येईल ते आम्ही बघणारच आहोत. त्याचप्रमाणे आपल्याला गावगावठण हा विषय पहिल्यापासूनच आहे आपला. त्या गावगावठणला मूळ स्वरूप हे आपल्याला कशा पद्धतीने देऊन त्यांची घरं कायमस्वरूपी करायचा GR मी आणला होता, त्या त्रुटी काढल्या होत्या. त्या त्रुटी येणाऱ्या पहिल्याच महिन्यामध्ये मी असतील, गरज साहेब असतील, राजेशजी असतील, राजू, सर्व आम्ही ग्रामस्थांचं शिष्टमंडळ घेऊन जाऊ. ग्रामस्थांच्या ज्या ज्या काही अडचणी राहिलेल्या आहेत त्या सोडवण्याचं काम पहिलं करणार आहोत. त्याचप्रमाणे झोपडपट्टी पुनर्विकास हा माझ्याकडे होत होता, त्यावेळी अधिकाऱ्यांना रोखून जी नाव नोंदणी सुरू केली होती ती बंद केलेली आहे, ती करणार आहोत. त्याचप्रमाणे सिडकोमध्ये जे पालिका कर्मचारी आहेत, 1 मिनिट आपसमध्ये नका, जे पालिका कर्मचारी आहेत, जे सिडको कर्मचारी आहेत, जे इथले भूमिपुत्र ग्रामस्थ आहेत, अशा ज्या कमी बजेटची जी लोक आहेत, मग त्यात पत्रकार पण असतील, सर्व यासाठी त्यांना घरं मिळावी आणि ती स्वस्तात चांगली घरं मिळावी, त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. पहिल्याच मीटिंगमध्ये सिडको, कारण आपण सर्वांना घरं माताडी मापाडीनं पण दिले, पण काही लोक अशी राहून गेलेली आहेत जी नंतर आलेली आहेत, त्यांच्या सर्वांच्या रिटायर झालं पोलिसांचे कर्मचारी कुठे जाणार, जे इथे 40-40 वर्ष राहिले आहेत, पालिका कर्मचारी जे इथं राहतात आहेत कुठे जाणार. आमचे ग्रामस्थामध्ये खूप लोक गरीब आहेत, काही श्रीमंत आहेत, त्यांचे बंगले आहेत, पण काहीकांचं काहीच नाही, ते अजूनही छोट्याशा घरात राहतात कुटुंब वाढल्यामुळे. कुठे त्यांनी जागा वाढवली नाही, कुठे जागा चोरी केली नाही, असे जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा घरं ही राखीव सिडकोनी ठेवावी. त्यासाठी सिडकोची माझी पहिली बैठक यांना सगळ्यांना घेऊन होणार आहे. आणि माझ्या या ह्याच्यात
बरीचशी कामं मी दिलेली आहेत तुम्हाला महत्त्वाची, ती तर मी सगळी करणारच आहे, त्यात काही हेच नाही. पण प्रामुख्याने पहिला 14 गावं जी आहेत, मध्यंतरी आपण बघितलं काही लोकांनी 14 गावासाठी विरोध केला आणि अचानक विरोध गायब झाला. का झाला त्याचं कोणी आत्मपरीक्षण केलंय की नाही केलंय? 14 गावं आम्हाला नको, आमचा इतका पैसा जाणार त्या गावांना. मग अचानक असं काय झालं की 14 गावाचा प्रश्नच निघून गेला. म्हणून याच्यात केला असणार अभ्यास. कोणाच्या मीटिंग झाल्या, कोणाबरोबर मीटिंग झाल्या, सांगा. आम्हाला ते मी बोलल्यावर बोला ना, बोलायचंच आहे. कोणाच्या मीटिंग झाल्या, कोण कुठून दलाल आले, कोण कुठून बिल्डर आले, आणि मग 14 गावाचा पुनर्विकासावर सगळं बंद झालं. आम्ही तर असं कधी केलं नाही. मी तर पहिल्यापासून 14 गावांच्या सोबत आहे आणि आजही आहे, उद्याही राहणार आहे. त्यांच्या जागा आहेत मोठमोठ्या, तिथे मोठे प्रकल्प आपण आणू शकतो, त्या जागेचा व्यापार करू, उपयोग करू शकतो. तिकडे एखादं इंजिनिअरिंग कॉलेज काढू शकतो. महानगरपालिका नाही करणार, पण सरकारच्या माध्यमातून आपण मोठं एक इंजिनिअरिंग कॉलेज आणू शकतो. मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल आणलं तशी तिथे जागा आहे. इंजिनिअरिंग कॉलेज झालं तर कितीतरी विद्यार्थ्यांना आज इतके पैसे भरायला लागतात आणि त्या ग्रामस्थांना सुद्धा तिथं ती सुविधा प्राप्त होईल. बटरफ्लाय गार्डनच्या इथे मी अजून 1-2 एकर जागा मागते. आमची मूळ आगरी कोळी जी संस्कृती आहे ती आता पुसली गेलेली आहे. आम्ही सगळे टावरमध्ये गेलेलो आहोत, बंगल्यात गेलेलो आहोत. पुढे इथून येणारी नवी मुंबईतून विमानतळातून लोक, हे गाव कसं होतं, हे गावठण कसं होतं, इथली परंपरा काय होती, इथलं लोकांचं राहणीमान कसं होतं, ते काय खायचे, ते काय उद्योग करायचे, शेती, मिठाचा, मच्छीचा. जसं सातारामध्ये एक गाव तयार केलेलं आहे, तशी एक माझी इच्छा आहे. इथल्या ग्रामस्थांचं त्या गावामध्ये सोनार होते मनोज सरके, तिथे आमचे व्यापारी जैन लोक होती, तिथे आमचे वंचित लोक, बौद्ध लोक होती. असे अनेक लोकांचं मिळून हे नवी मुंबई गाव होतं पहिली. तर या गावाचं गाव पण कुठे राहिलं पाहिजे. तर त्यासाठी एक जागा मागून शिल्कोकडनं एक गाव लोक बघायला येतील. पूर्वी हे नवी मुंबई काय होती आणि आजची नवी मुंबई काय, हे कुठेतरी आठवणीत आता राहिलं पाहिजे. आणि इतर लोक आपली गावामध्ये त्यांच्या आठवणी जपतात. आमचं जाळं असेल, आमचं काय त्याला बोलतं तो मच्छी पकडण्याचा, राजेश पाग, ते डोम, काय काय, म्हणजे मी नवीन आली त्या ती सगळी बोक्सी. मी बोक्सी म्हणजे मला वाटायचं काय पहिला कपडा बिपडा आहे की काय काय, म्हणजे आपली सगळी जी परंपरा आहे आगरी कोळी भूमिपुत्रांची, एवढी मोठी नवी मुंबई निर्माण झाल्यानंतर कोणीच त्याचा विचार केला नाही. माझ्या मनात बरेच दिवसापासून साताऱ्याचं गाव बघितल्यानंतर कल्पना होती. याला येणाऱ्या पंचवार्षिक लोकांनी मला संधी दिली तर जी काही माझी स्वप्न आहेत या नव्या मुंबईसाठी, आणि आपणही सुचवा आपल्या आपल्या विभागामध्ये काही कामं, चांगली कामं. सोलर बसवलं आपण, आज अनेक महिलांना त्याचा उपयोग झाला. हळूहळू आमचे कार्यकर्ते सुद्धा वेगवेगळ्या योजना देतील, त्यातून काम करू. आता जेवढी मैदान आहेत गरज साहेबांच्याकडे आहे, त्यांना सुधारायचं आहे, त्यांना चांगलं करायचं आहे, खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचं आहे. बेलापूर गावाचं स्मार्ट विलेज करायचं आहे. जी गावं मला जागा देतील अतिक्रमण काढून त्या गावांना स्मार्टनेसकडे न्यायचं आहे मला. आणि विजन नाही, घरात बाई असते ना तिलाच विजन असतं. तर विजय घरातलाच माहिती असेल घरात काय ना काय नाही. रामचंद्रला माहिती असणार, झाला तर चिडकोन हॉस्पिटलला इकडं तिकडं. आता माझ्या घरात माझं घर असं एक काय, ते नेहमी माझं कौतुक करतात. गरज आहे ताईंचं घर एकत्रित आहे, त्याच्यात बाई मेन असते, तिच्या हातात घर असतं. घराचा मेन स्तंभ ही महिला असते. तिने जर नवऱ्याला आल्यावर सांगितलं सून चांगलं नाही वागत मुलगा,
भांडणं होतात, तिने सांभाळून घ्यायचं असतं घर, चुका माफ करायच्या असतात, सुधारायला टाईम द्यायचा असतो, तेव्हा ते घर चालतं. आणि माझ्या घराप्रमाणेच मी बेलापूरचा विकास केलेला आहे. जा सगळी मंदिरं बघा, सगळ्या मंदिरामध्ये बघा, सगळं त्यांची त्यांची कामं चालले. कधी कोणाला मी मंदिर, मस्जिद, चर्च कधी कोणाची अडवणूक नाही केली आजपर्यंत. उगाच नाही एवढे 91,500 मतदान मिळते. मला पण कसे 30-40 कोटी वाटावे लागले असते, मग मला पण भ्रष्टाचार करावा लागला असता. एक तरी बिल्डर बोलला का तुम्हाला ताईनी या निवडणुकीत सुद्धा 5 रुपये मागितले? आज हॉटेलवाला पण बोलला मेरे तरफ से, मला नाही चाहिए आपके तरफ से. 30-40 हजारात मंदा मात्रे कधी कमी नाही होणार. आपण सगळं आलात, मला खूप बरं वाटलं की मला एक तुमच्याच बरोबर गेले 2 महिने काही खाता पिता नाही आला, तर मला एक जेवण होऊन जाईल, स्नेहभोजन होईल आणि माझ्या मनातल्या पण काही गोष्टी तर तुमच्यापर्यंत पोचतील. गरज साहेबांनी जो सांगितलेला नंबर आहे, सदस्य नंबर, सगळ्यांनी आजपासून सुरुवात करा. प्रत्येकाने 1,000 सदस्य करा आपापल्या विभागामध्ये. धन्यवाद. निवडणुकीच्या कालावधीमध्ये ताई तुम्ही म्हणलात की आता सांगितलं, मग ही गुंडशाही संपवण्यात तुम्हाला यश आलं का? आणि तुमची सत्ता, तुमचे गृहमंत्री राज्यात कार्यरत असताना या बेलापूरमध्ये गुंडशाही वाढली कशी? आता ऐकाने अचानक गुंड आणले, त्याला काय करणार? होम मिनिस्टर राज्य बघणार की एक बेलापूर? पण पालिका नवी मुंबई आयुक्त, पोलीस आयुक्तांनी त्या ठिकाणी जसं जसं आम्ही सांगितलं तसतशा ठिकाणी विदाऊट ड्रेसचे पोलीस ठेवले होते आणि त्यामुळे त्या गुंडांना काही करताना आलं. नाहीतर इथे जाळपोळ, मारामारी या उद्दिष्टानेच लोक आलेले. आणि DCM साहेबांनी फोन करून CPला सांगितलं होतं, ताई जे जे सांगेल तिथे तिथे लक्ष द्या. आणि ते लक्ष दिल्यामुळेच आज नवी मुंबई शांततेत हे मतदान झालं. नाही तर इथे असे प्रकार घडले असते ना की तुम्हाला लिहिता लिहिता तुमची लेखणी कमी पडली असती. या पद्धतीचे इथे गुंड आले होते आणि पोलिसांचं सहकार्य नसतं तर आम्ही काय केलं असतं? जा तुम्ही कुक्षेत गावात जरा फोटो काढा कॅमेऱ्यातून, जा दिवाळा गावामध्ये CC कॅमेरे चेक करा. ही बाहेरची मंडळी कोण होती, कुठून आली होती, कोणी पाठवली होती? हे अशा पद्धतीने अशा व्हाईट कॉलरच्या गुंडांना निवडून देणार तुम्ही? ही नवी मुंबई, हा बेलापूर मतदारसंघ. तुमची मुलं नाही का उद्या मोठी व्हायचे आहेत? तुमच्या मुली नाही का उद्या मोठ्या होऊन कॉलेजला जायच्या आहेत? ही गुंडगिरी आणून बेलापूर मतदारसंघाचा सत्यानाश करायचा आहे का? आमच्या पक्षाने फार मोठी दखल घेतली. होम मिनिस्टर, राष्ट्रीय होम मिनिस्टरनी दखल घेतलाय. तिथपर्यंत मी सगळे फोटो पाठवून दिलेले आहेत. आणि म्हणून तर आज इथे शांततेत झालं ना, तर मीच तुम्हाला इथे दिसली नसती आज. हे वरून झालं म्हणूनच आम्हाला निवडणूक शांततेत पाहिजे होती. इथं निवडणुकीत आजपर्यंत गालबोट लागला नाही. जसा ऐरोळीला नेहमी लागतो, ऐरोळीला खून मर्डर होतात, तसं आजपर्यंत बेलापूरमध्ये मी 10 वर्षात कधी कुठल्या व्यापाऱ्याची, कुठल्या बिल्डरची, कॉन्ट्रॅक्टरची तक्रार नाही आली. पण आता बघा किती येतील. आणि ही गुंडशाही मी मोडून काढणार. काही झालं तरी या गुंडांना मी त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. आमच्या पोरीबाळी फिरायच्या आहेत. तुमच्या पोरीबाळींना उद्या शाळा कॉलेज करायचं आहे. एका बिहार बनवायचं आहे का इथं? जे कुठल्याही परिस्थितीत काही करा, हाणा मारा, पण मला बेलापूरची माळ माझ्या गळ्यात घाला, हे करायचं आहे का? मला तर कितीतरी फोन आले. मी पोलिसांना जेव्हा सांगायचं तेव्हा सांगितलं, माझ्या मुलांना मला प्रायव्हेट फोनवरून फोन येतो, आम्ही घेतले नाहीत. आमच्या लक्षात आलं, कार्यकर्त्यांच्या आलं तेव्हा आमच्याही लक्षात आलं. कंप्लेंट केलेत आम्ही. पोलिसांनी सांगितलं, CPनं सांगितलं, DCPला विचारा. सगळे पोलीस बंदोबस्त आमच्या मागे होता. त्यांच्यावर एवढा ताण होता की इथं काही गालबोट लागू नये. साधारण DCMचा फोन येत होता त्यांना.
लेखी कंप्लेंट होता काय त्यांना सांगायचं तेव्हा सांगितलं केले. पोलीस यंत्रणेने बीजेपी साठी काम केलं आणि बीजेपी त्यांचा मताचा वाटा राहिला असा आरोप आहे. असं तुमचा आरोप आहे का? नाही तुम्ही बोलता काय? पराभूत उमेदवार बोलतात असं. अहो पराभूत उमेदवारांनी काय नाही केलं ते विचारायचं लोकांना. कुठल्याही परिस्थितीत गुंडगिरी करून पाहिजे का? हा नाही ना, सीसीटीव्ही कॅमेरे काढा ना आणि बघायला सांगा पोलिसांना, काढा ना तुम्ही सीसीटीव्ही. तिथला उमेदवार इथे रात्री फोन करतोय, भाजपचा उमेदवार, की आमच्या पोराला निवडून आणा, तरी आम्ही गप्प आहोत ना. आम्ही त्यांच्याबद्दल बोलायला ऐकलं का? तुम्ही ऐकलं असेल तर सांगा की तुम्ही ताई याला फोन केला म्हणून. आम्ही तिथे बीजेपीने दिला, संपला विषय. पक्षनिष्ठा काय आहे का? एका घरात 2-2 काही बीजेपीने सोडून जे बाहेर दुसऱ्या पक्षात गेले त्यातले काही जण जर परत येणार असतील किंवा येत असतील तर तुम्ही घेणार आहात? आता सांगितलं तुम्ही उशीर आला, सांगितलं. बोला अध्यक्ष बोला. कुठल्याही परिस्थितीत आमची प्रदेश अध्यक्ष बरोबर जी मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये सांगितलं की A+ आणि A कुठल्याही परिस्थितीत या लोकांना पुन्हा आपल्या पार्टीमध्ये थारा नाही, असं तुम्ही याच्या अगोदर सूचित केले. येऊ इच्छित असेल तर येतात. आपण म्हणतो ना, शुभ काल एकाने फोन केला. येतात. आता तुम्हाला सांगतो, काल एकाने फोन केला, नाव नाही घेत, आमच्याच एका माणसाला सांगितलं, अरे खाना खाने को आ जाओ मेरे घर पे. वो बोला अभी क्या खाना खाने का है, जब आपको बोला कि ताई को छोड़ के मत जाओ तो आप गए, अभी क्या खाना खाने का है. नाव नाही सांगत, तुला एखादच सांगेन ना. 4 ते 5 लोक आहेत. 4-5 लोकांनी कॉन्टॅक्ट केला. आम्हाला काय घ्यायचं नाही, आम्हाला काही इच्छा नाही आणि आम्ही त्यांचं विचारतही नाही. मी तर त्यांना पलट फोनही नाही केला. माझ्या जनतेवर पूर्ण विश्वास आहे. मला नाही करत, माझ्या आजूबाजूला करतात. मला करायची हिंमत पाहिजे. आता हिंमत पाहिजे, हिंमत. कारण त्यांची मी एवढी कामं केली होती. नवीन चेहरे, नवीन हे काय, केवढे नवीन चेहरे आहेत आमच्याकडे. तुमचे विरोधक उमेदवार यांनी सगळीकडे बॅनर लावलेले आहेत, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पण हे असं सांगितलेलं आहे की ते लोकांच्या मनातले आमदार आहेत. कोण? 91,000 मतं. एवढा पैसा वाटला कशाला? गुंड एवढे आणले कशाला? अरे मेलेल्यांची नावाचे मतदान सोड रे. तू काय मला विचारतो, मी सांगतो ना तुला. मेलेली माणसाचे मतदान. एक जण आलं जोडपं, ताई माझं मतदान झालं. मला आप इतना लेट क्यों आहे? मेलेल्यांचं केलं कारण का जिवंत मतदान करणार. तुम्हाला एवढी भीती का मंदा म्हात्रेची, की मंदा म्हात्रे वाईट बोलते? वाईट बोलते, मी बोलते ते स्पष्ट बोलते. तुमच्या मागून खंजीर नाही मारत. तुम्ही माझ्या मागून खंजीर मारला. पक्ष सोडून अध्यक्ष होऊन संपूर्ण पक्ष संघटना घेऊन गेले तरी तुम्ही पडले. माझ्याबरोबर कोण नव्हतं ना? माझे 5 पांडव, तुमचे 100 कौरव. शेवटच्या टप्प्यामध्ये त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या दुर्भार मतदारांबद्दल एक तक्रार प्राप्त झाली होती महायुतीकडून, त्याचा पण फरक पडला का? हो, किशोरने केलेली. किशोरने केली पटकन. ते आलेच नाहीत मतदानाला. तर लक्षात नाही माझ्या आता एवढं घडामोडी झाल्या सगळं. तुम्हाला निवडून देण्यासाठी तुम्ही मला बोलाल की सर्व जातीय, सर्व धर्मीय, बाहेरवाले, गाववाले सगळे तुम्हाला मदत केली. हे प्रतिबिंब तुमच्या येणाऱ्या कमिटीमध्ये दिसेल का? 100% हे काय, ते पशाबाई बसल्या, आमचा आईवल बसलाय, तो भगत वेगळा, तो आमले वेगळा, तो राजू वेगळा, चव्हाण वेगळा, ही कडी 18 पगड जातीचे उमरमान माझे इथेच बसलेले. इथं आमचं उत्तर भारतीय, इथं मराठा आहे, इथं साऊथ इंडियन आहे, इथं आणखीन आगरी आहे, मागे ते दुसरेच आहेत उच्च. अजून काय पाहिजे? एकमेव आहेत ते आमच्याकडे. काम करताना आईप्रमाणे मी जर कोणाला बोलली, तुम्हालाही बोलते मी, नाही बोलत का? विनायक बोलते ना. पण तुम्ही कधी असं बोलत का ताईंनी शिवी दिली म्हणून? शिवी वेगळी असते आणि बोलणं वेगळं असतं. मी तुमचं नेहमी दत्त दिनेशला बोलते, कधी मनोजला बोलते मी.
ह्याला नाही बोलली कधी, कारण ऐकून नाही घेणार. असं नाही, एक प्रेमापोटी आईपोटी बोलते मी, पण त्याचा अर्थ असा लावला माझ्या निवडणुकीत. माझी कामं बाजूला आणि मी चांगली नाही, ती कशी बोलते, ती कशी बोलते, ती अशी बोलते, ती तशी बोलते. अरे बाप रे बाप. मला वाटलं आता काल नगरसेवक भेटले, काल त्यांचे मला कुठे होतं कार्यक्रम, ठाण्याला मीटिंगला आलेले. आई नमस्कार, अभिनंदन. मी असं केलं. काही गाव बोलत नाहीत, तुम्हीच सांगता बोलल्यावर मी शिव्या देते म्हणून. मी सगळ्या नगरसेवकांना असंच केलं. या निवडणुकीत तुमच्या स्वभावाचा उल्लेख केला गेला की तुम्ही फटक्या स्वभावाच्या आहात, तुम्ही लोकांशी नीट बोलत नाही. तर या येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्याकडे तुमच्या या स्वभावामध्ये काही फरक दिसणार आहे का? आता मी बोलली ना त्या दिनेशला, हे बघ स्पष्ट बोलणं हे चांगलं आहे, मागून खंजीर मारण्यापेक्षा. मी तुझ्याकडे आता बोलायचं, रे तू खूप चांगलं लिहितोस, खूप छान लिहिलं माझ्याबद्दल, आणि मागून जर नमेला मारायचं हे तर नाही ना मी करत. तुझं काम होणार तर मी हो बोलते, लगेच फोन लावते. आता मी 5-6 ऑपरेशन केले मागच्या डेटमध्ये टाकून, मग त्यावेळी तुम्ही का ना केले? घनसोलीचं केलं. हे बघ, कपडे बदलू शकतो, दागिने बदलू शकतो, स्वभाव बदलू शकत नाही. आणि मी स्पष्ट बोलणार, खरं तेच बोलणार, खोटं बोलणार नाही. म्हणजे काय, उमेदवार बोल चालतच नाही. अरे मग 2 किलोमीटर चालली ना, तुला ती पण प्रॅक्टिस दाखवली 2 किलोमीटरची. मग काय सांगितलं, ती गाडीतूनच फिरते. अरे तुम्ही कधी चाललात? तुमचे वडील चालले, तुम्ही पण कार्यक्रमाच्या ठिकाणी गाडीतूनच उतरता. आता कुठे कुठे शाल घालत चालत होते 4 लोकांच्याच घरात. मी कधी एसूतून उतरलेले पाहिले नव्हते यांना 10 वर्षामध्ये. घनसोली, गोटोली, तुमची लोक माझ्याकडे साधे आधार कार्डला येतात. तुम्ही त्याला म्हणे आमचे शर्माजी लिहिता, इससे उमेदवार कहीं नहीं मिलेंगे. मैं स्पष्ट बोल रही हूँ, ए मजाक कर रही हूँ, ए मजाक कर रही हूँ. आता तुम्हाला हसवलं ते पण बोला, ताईने हसवलं. विकास का 5 साल का विजन दिखाया, आपने तीसरी बार हैट्रिक आपने लगाई, इसके लिए सबसे पहले आपका अभिनंदन. और रायगढ़ में दूसरी महिला आप हैं, अतिथि तटकरे भी जीती हैं, तो ये मैं मान रहा हूँ दूसरी आप महिला जीती हैं, ये सबसे बड़ी बात है. भारतीय जनता पार्टी की एक ही है, भारतीय जनता पार्टी की एक ही है. मेरी पार्टी की मानना सीखो जरा, मानना सीखो. मेरी पार्टी की एक ही है. भारतीय आएगा प्रश्न आएगा. सवाल उसको जो मन भाई, आपने बहुत विजन, फिर से नया विजन आपने रखा है. इस बार जीतने के बाद आपने कहा कि जैसे दिवाले गांव को एक मॉडल विलेज बनाया है, उसी तरह से क्या बेलापुर विधानसभा क्षेत्र में दूसरे गांव भी मॉडल विलेज बनेंगे क्या? और चालू हो गया बेलापुर. कई ऐसे आपके प्रोजेक्ट है, जैसे पिछला हॉस्पिटल का प्रोजेक्ट है, अभी तक पेंडिंग है, जो आप बोल रही हैं कि आगे उसको जल्दी पहला प्राथमिकता के तौर पर उसको इंस्टीट्यूट करेंगे. सांस्कृतिक आपने कहा कि जो यहाँ के गांव ठान है या जो गांव की यहाँ की संस्कृति है वो जीवंत रहे, वो दिखे आने वाले समय में, इसके लिए आपने प्रयास करने की बात कही है. बेलापुर किला जो है, आपने उसके लिए फंड लाया था सबसे पहले, आज भी वो उसी तरह से है. कई ऐसे प्रोजेक्ट हैं जो निश्चित तौर पर उसको बहुत पहले तैयार हो जाना चाहिए था, अभी नहीं हुआ. अब आपकी प्राथमिकता इनके लिए क्या है गंभीरता से? देखिए, किला गाउटन का जो है, आप भी आज भी वो लोग मेरे को जो परवानगी देना चाहिए वो मिल नहीं रही है, क्योंकि हुआ था, सब कुछ हुआ था. आप जानते हो किन लोगों ने किस लिए वो बंद कर दिया. यही लोग थे. ये लोग ने मरीना मेरा बंद किया, ये लोग ने अभी मेरा हॉस्पिटल मेडिकल कॉलेज नहीं होना चाहिए किया. अभी धीरे धीरे तौर पे अभी टेंडर तो हो गया हॉस्पिटल का, वो तो हो जाएगा. मरीना का भी अभी मैं कर रही हूँ, क्योंकि मरीना का इन्होंने ही वो जगह अपने पास अपने बोट रखने के लिए रखी है. एक्चुअली वो सिड़कों की जगह है, फिर भी हो रहा है. और किला गाउटन का तो होना चाहिए था, मगर आज भी मेरे को जो
पौराणिक जो परवानगी मिलनी चाहिए पुरातत्व विभाग का, वो नहीं मिल रहा है। मगर मैं कोशिश करूंगी, वो छोड़ूंगी नहीं, क्योंकि वो करना मेरी प्रायोरिटी रहेगी। वो मैं चल रहा है मेरा, सिडको से भी नए कमिश्नर है, बात करूंगी और हो जाएगा। जो भी बाकी है उसमें से खाली किला ही रह गया है, किला ही रह गया है। बाकी सब अपन आधे लाइन पे लाके महाराष्ट्र भवन है, उसका टेंडर, इसका टेंडर, अभी 1 महीने में अभी ये काम स्टार्ट भी हो जाएगा। आने वाले समय में बहुत करना चाहती हूँ, जैसे विमानतल हो रहा है तो अपने इधर पर्यटक पर्यावरण के लिए कुछ अच्छे प्रकल्प होने चाहिए, ताकि आएंगे लोग। जैसे मुंबई में मुंबई दर्शन गाड़ी होती है तो उसका महसूल पालिका को मिलता है, तो ऐसे इधर भी अपन ऐसे नवी मुंबई दर्शन गाड़ी चालू करेंगे। मगर अपने पास कुछ दिखाने जैसा होगा तभी अपन लोग ये सब कर पाएंगे। तो इसके लिए भी ये सब टाइम लगेगा, वक्त लगेगा, मगर दिल में है मेरे ये सब कुछ करने का। संस्कृति परंपरा, क्योंकि मैं वो संस्कृति से जुड़ी हुई हूँ और उसमें मेरा जन्म हुआ है, तो यहाँ की भूमिपुत्र भी उसी भूमि में बड़े हुए हैं और आप लोग भी इसी भूमि में आकर अपना कारोबार और अपने बच्चों को बड़ा किया है। सब लोग, आप भी 25-25, 30-30 साल से इधर रहते हो, आप पराये नहीं हो, यहाँ के आप भी भूमिपुत्र जैसे ही लोग हो, क्योंकि सुख दुख में हम लोग की एक में के काम आते हो। तो ये जो आपने प्रश्न पूछा वो मैं करने का प्रयास रखी हूँ और जरूर करूँगी। हाँ चला पुढे जातो। आज से 2008 से 2009 में देखा है तो सागर विहार से हवा क्राफ्ट चलती थी, लोग यहाँ से ट्रेवल करके सीएसटी तक जाते थे। आपने कुछ प्रयास किया, बेलापुर से फिर शुरू हुआ, फिर सारा चीज ठप हो गया। जेटी का भी सवाल आया कि जेटी तो आपने बनवा दिया लेकिन उसका उपयोग सही तरीके से नहीं हो पा रहा है, कुछ खामियां हैं। इन्हें कैसे आप करेक्ट करेंगे ताकि ये जो बड़े उपक्रम है, जो बहुत ही महत्वाकांक्षी उपक्रम है और आने वाले समय में मुंबई के विकास को गतिमान कर सकते हैं, उनका कैसे सही यूटिलाइजेशन हो सके? तो सरकार अब आपकी बन रही है दोबारा और आपने भी भूमिका बड़ी होगी। ये सब प्रकल्प होने के बावजूद बाद में ये बंद पड़ना चाहिए, उसके लिए सबने प्रयास किए। कोई नहीं चाहता था कि प्रकल्प चालू रहे और लोगों को उसकी सुविधा प्राप्त हो, ताकि चालू रहने से मंदाताई को क्रेडिट जाएगा। इस क्रेडिट के बहाने मरीना प्रकल्प हुआ, टेंडर हुआ, 6 साल कॉन्ट्रैक्टर इनका ही था, यही उम्मीदवार का कॉन्ट्रैक्टर था, इन्होंने काम होने नहीं दिया। अभी मुझे सुनने को है कि वो ज़मीन जो है वो कुछ भाड़े तत्व पे इन्होंने कुछ खरीदी है या कुछ सालों के लिए ली है। हाँ, ऐसे कुछ अभी कोकण भवन में मैं जरा मालूमात करूँगी। कोई भी काम अच्छा है तो करने नहीं देना, ये इनकी फितरत है। लेकिन कोई भी काम नहीं होगा, इस जिद के कारण आपने कई काम सफल भी करा है। नहीं तो अभी यही काम है ना, ऐसे है कि ऐसे वक्त उन्होंने किया कि जिस वक्त आचार संहिता लगती है, आचार संहिता लागल्यावर तुम्ही काय करणार सांगा मला? कोणी काही करू शकत नाही। शहर झपाट्याने वाढते, इथं लोकसंख्या वाढते, इथं पब्लिक ट्रान्सपोर्टचा मोठा प्रश्न आहे। जसं बाजूला ठाणा मुंबईला मेट्रो आहे तसं नवीन आपल्या वचननाम्यामध्ये तुम्ही कदाचित ते वाचलं नाही आणि तुम्ही लेट आलात, ते तर जरा वचननामा आमचा काढा। महिलांसाठी विशेष ट्रेन आहे बेलापूर, महिलांसाठी विशेष ट्रेन सगळं आहे का? मेट्रोचं जाळ निर्माण, मेट्रोचं जाळं बिळ हे सगळं दिलेलं आहे। हे उर्वरित राहिलेलं हे तुम्ही भेटलात म्हणून सांगते। हे कोण आहे इथं? मंदिराकडे जाताना एका प्लॉटचं झाडांची कत्तल झाली, तो सोड विषय, पुढचा बोल। झालं तुम्हाला आणि जिल्हाध्यक्षांना माझा प्रश्न आहे की आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आता तुम्हाला मिळालेल्या मताधिक्य, तुम्हाला विरोधकांनी दिलेली टक्कर ही गृहीत धरता कशा पद्धतीने तुम्ही महापालिका निवडणुकीत सामोरे जाणार आहात? कारण नगरसेवक बनवण्यापासून तुम्हाला तुमच्या पक्षाला सुरुवात करावी लागणार आहे।
तर हे आव्हान तुम्ही कसं पेलणार? एकतर हे आव्हान आम्ही पेलण्यास सक्षम आहोत. तुम्ही पाहिलं असेल असंख्य बहुत सारी संगठनाएं है और पूरी संगठनाएं इधर काम कर रही थी, अंडरग्राउंड थी, पता नहीं थी, मगर काम बहुत हुआ है और सबका सहकार्य से मैं चुन के आई. आपका भी सबका सहकार्य, कार्यकर्ता और पब्लिक जनता जो मुझे जानती थी. देखो ये जनता नहीं उतरती थी तो 91,500 वोट नहीं आते थे पेटी में. तो आपने देखा कोस्टल वोट भी मेरे तरफ सबसे ज़्यादा थे, मगर दिखाई क्या गए टीवी में, पहले स्टार्ट में उनको ज़्यादा है वो लीड पर, मगर कोस्टल वोट देखेंगे तो मुझे ही ज़्यादा थे. और दूसरी बात ये जो अपक्ष खड़े नहीं रहते थे मेरे वोट खाने के लिए, तो आज वो 19,000 वोट थे, वो शिंदे के वोट थे, शिंदे ग्रुप के, वो मेरे को मिलते थे, तो मेरा लीड किधर जाता था. तो उसके वजह से वो जाने दो, एक वोट से जीता हो सिकंदर होता है, बाकी की बात भूल जाओ आप. त्याच्यात पेशंटमध्ये सगळं दिलेलं आहे, आपण वाचा. नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. असं पण मी मंत्रीच आहे. कोणी सांगावं कुठल्या अधिकाऱ्यांनी, मंत्र्यापेक्षा जास्त मला इज्जत असते. आज सगळे अधिकारी येऊन गेले, सगळी मागची कामं, आताची कुठली कामं सगळं भेटायला आले, त्यात सुद्धा आढावा घेतला. उद्या पुन्हा मी 11 वाजता पालिकेत आहे, आपले सगळे सहकारी येतीलच. मंत्री बनणं म्हणजे काय 2 शिंग उगवतात का हो? मंत्री बनल्यावर काय बोलणार, आता चांगलं खाता ना ताई, मग चांगला बंगला ना, आम्हाला नागपूरला यायचंय. हे सगळं मागत बसण्यापेक्षा काम करा. हे मागणारे लोक आहेत ना, म्हणून दुसऱ्या पक्षात गेले, तुतारी वाजवली ती बंद पडली. मागायचं नाही पक्षात. अमित शाह आले त्या दिवशी तुम्ही होते ना, जो नहीं मागता है उसका ही उधर दखल लिया जाता है. मागायचं नाही म्हणजे आपोआप आली ना तिसऱ्यांदा तिकीट. 10 दिवस घरी होती मी, कुठे गेली का? कुठल्या उद्योगपतीला फोन लावायला, अंबानी अदानी फदानीला, कुठे कोटी रुपये घेऊन करत होतो, निवांत होतो, देवधर्म करत होतो. आली तिकीट. मला पक्षावर विश्वास आहे, काम करणाऱ्याला इथे संधी मिळणार आहे. आणि लोक 6 वेळा उभी राहिले. देवेंद्रजी 7व्या वेळा उभे आहेत आणि मी तिसऱ्यांदाच आहे. तुम्हाला तिसऱ्यांदाच मी नकोशी झाली का? मी 6 वेळा उभी नाही राहू शकत का? मी 6 वेळा नाही उभी राहू शकत जगली तर. पण का असं कोणाच्या बद्दल बोलावं, का बोलावं? मी त्यांच्याबद्दल बोलली, ते 6 वेळा राहिले, 8 वेळा राहिले, 4 वेळा पडले, 4 वेळा आले, किती वेळा राहिले हिशोब काढा. आणि आज किती वय आहे? मी बोलली का? असं नाही. ती त्या त्या उमेदवाराची इच्छाशक्ती, त्याला निवडून यायचं आहे, त्याला काम करायचं आहे, त्याला सगळ्या बाजूनी, 4ही बाजूनी पुढे जायचंय, ती त्याची इच्छा आहे. उद्या माझी इच्छा असेल पुढे, तर मी काय माझी इच्छा दाबणार आहे? लोक मला वाटली की मला मानतात तर मी राहणार, 10 वेळा राहणार. आयुष्य मिळालं पाहिजे ना. नाही मी तुम्हाला मस्ती करते, पण लोक 7-7, 8-8 वेळा आहेत. त्यांना कोण नाही बोलत की हा 7व्या वेळा उभा आहे. देवेंद्रजी मुख्यमंत्री, कोण बोलतं का दुसऱ्यांदा पुन्हा येणार, तिसऱ्यांदा येणार? हे नसीब का भाग है. 10वीं बार है. देखो ना, चलने को नहीं होता है, पकड़ के लेके आते. वो हमारे गणपतराव देशमुख दिखता नहीं था, उनको व्हील चेयर पे लाते थे. तो मैं इतनी बुढ़ी हो गई, कमाल है. मिस हमारे घर में सब चाहिए, जो भी चाहिए हमारे, बीबी बच्चे नाते पोते, इसको दूसरे के घर में कुछ नहीं चाहिए. आता बायका भी राहायला लागल्या. आता काय पुढे माझ्या जोडीला एखादी बाई येईल खतरनाक. कोण? मीच. 100%.
कशाला मी सांगू कोण? मीच विरोधक मानत होतो त्याला. विरोधक डिक्लेअर केलं तू, विरोधक डिक्लेअर. कोण नाहीच आहे काय? आम्हाला कोणी चालेल, मग बाप झाला, बेटा झाला, आता नातू आला तरी चालेल, नो प्रॉब्लेम. जे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वार्थ साधून आले होते, ज्यांना आमदार मंत्री व्हायचं होतं, त्या त्यांच्या इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आलेले त्यांच्याबरोबरची जी लोक होती ते घेऊन गेलेले आहेत. दिलेल्या घरात त्यांनी सुखी राहावं अशी आमची त्यांना शुभेच्छा आहे. 100%. काही लोकांच्या गाड्या आतमध्ये शिरून दिल्या नाही तुरब्यात. कुक्षेत गावात काय होतं, दिवाळा गावात काय होतं, माझ्या समोर तो तडीपार गुंड बोलतो 4-12 4-12. सगळीकडे माझ्या समोर 4-12 4-12 करत होते. म्हणजे उमेदवार पहिला 2दा आमदार राहिलेला आहे, त्याची सुद्धा भीती त्यांना वाटली नाही. पण पोलीस आयुक्तालयाने, या कमिशनर आणि DCPने अतिशय चांगलं काम केलं. त्यांनी विदाऊट ड्रेसचे पोलीस तिथे ठेवले होते, त्याच्यामुळे गर्दी ही जास्त झाली नाही. पण तुम्ही CCTV कॅमेरे जर काढले तर तुम्हाला लक्षात येईल की एवढे गुंड कुठून आणि कधी आणि कोणी आणले.